सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आज भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता पृथ्वीवर परत आले. 9 महिने 14 दिवसानंतर त्यांची पृथ्वीवर वापसी झाल्याने जगभरच त्यांचे स्वागत केले जात आहे. सुनीता विल्यम्स ह्या अंतराळात अधिक वेळ राहणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांच्या आधी एका रशियन अंतराळवीराच्या नावाने सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा रेकॉर्ड आहे. विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्याचे संपूर्ण श्रेय स्पेसएक्सला दिले जात आहे व हे नासाचे अपयश मानले जात आहे. परंतु यात नासाची भूमिका पूर्णपणे नाकारता येणार नाही. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी दोन्ही संस्थांच्या तांत्रिक आणि धोरणात्मक योगदानाचा विचार करावा लागेल. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन नासाचे अंतराळवीर 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS वर गेले होते. ही मोहीम फक्त 8 दिवसांची असणे अपेक्षित होते, परंतु स्टारलाइनर मध्ये आढळलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा परतीचा प्रवास थांबला. स्टारलाइनरच्या प्रणोदन प्रणालीत म्हणजेच प्रॉस्पुलेशन सिस्टम मध्ये हेलियम गळती आणि थ्रस्टरच्या समस्यांमुळे नासाने हे यान माणसांसह पृथ्वीवर परत आणणे धोक्याचे ठरवले. ऑगस्ट 2024 मध्ये नासाने निर्णय घेतला की स्टारलाइनर रिकामेच परत पाठवावे आणि सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन यानातून परत आणावे. नासाला हे स्वतःहून का जमले नाही, हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर असे की नासाचे स्वतःचे अंतराळ यान तयार करण्याचे आणि ऑपरेट करण्याचे काम आता खाजगी कंपन्यांकडे सोपवले गेले आहे. नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम अंतर्गत बोईंग आणि स्पेसएक्स या दोन कंपन्यांना अंतराळवीरांना ISS वर नेणे आणि परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बोईंगच्या स्टारलाइनर मध्ये समस्या आल्याने नासाला स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनवर अवलंबून राहावे लागले. म्हणजेच नासाने स्वतः यान बनवले नाही, तर त्यांनी स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानाचा आणि सेवांचा केवळ वापर केला. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की स्पेसएक्सने हे कसे करून दाखवले. स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन हे यान यापूर्वी अनेकदा यशस्वीपणे वापरले गेले आहे. क्रू 9 मोहिमेअंतर्गत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सने आपले ड्रॅगन यान 18 मार्च 2025 रोजी ISS वरून पृथ्वीवर आणले. या यानाने 17 तासांचा प्रवास करून 19 मार्च 2025 रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये यशस्वी स्प्लॅशडाऊन केले. स्पेसएक्सच्या यानाची विश्वासार्हता, त्याच्या उष्णतारोधक आवरणाची म्हणजेच हीट शील्डची क्षमता आणि स्वयंचलित नियंत्रण प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बुनोव हेही सामील होते. थोडक्यात काय तर नासाला स्वतःहून यान तयार करून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणणे शक्य नव्हते, कारण त्यांचे स्टारलाइनर यान तांत्रिकदृष्ट्या अयशस्वी ठरले. स्पेसएक्सने आपल्या सिद्ध आणि विश्वासार्ह क्रू ड्रॅगन यानाद्वारे ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. नासाने या मोहिमेचे नियोजन, समन्वयन आणि देखरेख केली, तर स्पेसएक्सने प्रत्यक्ष तांत्रिक अंमलबजावणी केली. या दोन्ही संस्थांमधील सहकार्याचा परिणाम होता, ज्यामुळे सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी 286 दिवसांनंतर सुखरूप पृथ्वीवर परतले.